विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासाबरोबरच कला आत्मसात करावी, डॉक्टर संजय पाटील यांचं वक्तव्य। विद्यार्थ्यांनी भविष्यात उच्च शिक्षणाची कास धरावी, तसेच आपल्या आईवडिलांचे संस्कार विसरू नयेत। विद्यार्थ्यांचं यश हे त्यांच्या मेहनतीचं आणि शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाचं फलित आहे। विद्यार्थ्यांनी नवीन आव्हानं स्वीकारून स्वतःला घडवावं आणि देश विकासात योगदान द्यावं। विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासाबरोबरच एक कला आत्मसात करावी, असं डॉक्टर संजय पाटील, संचालक खत रसायन मंत्रालय, भारत सरकार यांनी व्यक्त केलं। नृसिंहवाडी येथे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते। प्राध्यापक इब्राहिम लक्ष्मेश्वर यांनी इयत्ता 12वी नंतरच्या दिशा या विषयावर मार्गदर्शन केलं। त्यानंतर 10वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ संपन्न झाला। यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीर फकीर, जिल्हाध्यक्ष इम्तियाज पठाण, जिल्हा उपाध्यक्ष जमाल फकीर, जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई नदाब, जिल्हा उपकार्याध्यक्ष मिया खान मोकाशी, जिल्हा सरचिटणीस अन्सार पटेल, शिरोळ तालुका अध्यक्ष युनुस हसुरे, शिरोळ तालुका उपाध्यक्ष सरदार जमादार, उपाध्यक्ष अरमान मुजावर, इचलकरंजी प्रांत अध्यक्ष दाऊद मुलानी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मेहबूब बागवान, रमजान नदाब, कासिम मुल्ला, जुबेर शेख, अजित दानवाडे, रुस्तम मोकाशी, रमजान नदाब, दिलावर दानवाडे, रेशमा चिल्लू, शमा खलीफ, नौशाद बी मुजावर, शानम इनामदार, त्याचबरोबर विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवार न्यूज, नृसिंहवाडी।